जगातील अनेक देशांमध्ये प्राचीन ठिकाणांचे उत्खनन दररोज होत असते, ज्यामध्ये अनेक आश्चर्यकारक गोष्टी आढळतात. यावरून त्या काळातील सभ्यता आणि लोकांबद्दल बरीच माहिती मिळते. असेच उत्खनन दुसऱ्या देशातही झाले. येथे हे काम 1200 वर्षे जुन्या थडग्यात करण्यात आले, ज्यामध्ये अनेक आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या आहेत. भरपूर सोन्याबरोबरच यात किमान 32 मृतदेहांचाही समावेश आहे. या 32 जणांचा बळी दिल्याचे मानले जाते. मेट्रो यूकेच्या रिपोर्टनुसार हा शोध पनामामध्ये लागला आहे. पनामा शहरापासून सुमारे 110 मैल दूर असलेल्या एल कानो पुरातत्व उद्यानात केलेल्या शोधात सोन्याच्या शाल, बेल, दागिने आणि व्हेलच्या दातांनी सजवलेल्या कानातले यासारख्या मौल्यवान वस्तूंचा समावेश होता. वृत्त आउटलेटनुसार अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की या वस्तू कोकल संस्कृतीतील एका उच्चपदस्थ व्यक्तीसोबत पुरण्यात आल्या होत्या. समाजप्रमुखांना परलोकात सांत्वन देण्यासाठी 32 जणांचा बळी देण्यात आला. मात्र मृतदेहांचा नेमका आकडा शोधण्याचे काम अद्याप सुरू आहे. खजिन्याचे मूल्य खूप जास्त आहे. पनामाच्या संस्कृती मंत्रालयाच्या लिनेट मॉन्टेनेग्रो यांनी सांगितले, असे मानले जाते की ही समाधी 750 मध्ये एका उच्चपदस्थ पुरुष नेत्यासाठी बांधली गेली होती. त्याला एका महिलेच्या मृतदेहावर दफन करण्यात आले. त्या काळी उच्चभ्रू वर्गातील लोकांना दफन करण्याची परंपरा होती. थडग्यात सापडलेल्या इतर वस्तूंमध्ये बांगड्या, मानवी आकृती असलेले कानातले, मगरीचे शव, घंटा, कुत्र्याच्या दातांपासून बनवलेले स्कर्ट, हाडांची बासरी आणि सिरामिक वस्तूंचा समावेश आहे. एल कानोमध्ये 2008 पासून उत्खननाचे काम सुरू आहे.